हक्काचा माणूस आणला घरी। मुंबई इंडियन्सने जडेजा सॅमसनच्या ट्रेडच्या वादामध्ये मुंबई इंडियन्सने साधला मोठा डाव। तर मित्रांनो, मुंबई इंडियन्सने 2 खेळाडूला ट्रेडमधून आपल्या संघामध्ये घेतलेले आहे। हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरकर, आपण पाहत आहात क्रिकेट मराठी। तर मित्रांनो, सध्या ट्रेड विंडोचे वातावरण सुरू आहे। 15 नोव्हेंबरला अंतिम मुदत आहे रिटेन्शन जाहीर करण्याची। याआधीच गेले काही दिवस चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीममध्ये ट्रेडसाठी जोरदार चर्चा सुरू आहे। संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा या दोन्ही खेळाडूंसाठी या दोन्ही टीममध्ये चर्चा सुरू आहे। या चर्चेदरम्यान मुंबई इंडियन्सने मोठा डाव साधलेला आहे। त्यांनी मुंबईचाच खेळाडू त्याची घरवापसी केलेली आहे। मुंबई इंडियन्सने शार्दुल ठाकूर लखनौ सुपर जायंट्सकडून आपल्या टीममध्ये घेतलेला आहे। ही पूर्णमध्ये ऑल कॅश डील आहे। 2 करोडमध्ये शार्दुल ठाकूर मुंबई इंडियन्सने आपल्या टीममध्ये घेतलेला आहे। आणि अर्जुन तेंडुलकर हा मुंबईचा खेळाडू त्यांनी लखनौ सुपर जायंट्सकडे दिलेला आहे। अर्जुन तेंडुलकर हा 30 लाखमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडे गेलेला आहे। आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू पॉवर हिटर शिरफन रदरफोर्ड याला देखील मुंबई इंडियन्सने गुजरातकडून आपल्या संघामध्ये घेतलेला आहे। ही पूर्णपणे ऑल कॅश डील असणार आहे। शिरफन रदरफोर्डला मुंबई इंडियन्सने 2 कोटी 60 लाख रुपये दिले आणि आपल्या टीममध्ये घेतलेले आहे। चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा ही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। परंतु मुंबई इंडियन्सने त्यांचा डाव साधलेला आहे। ज्यांना हवे आहे ते मुंबई इंडियन्सने केले आहे। त्यांनी शार्दुल ठाकूर हा मुंबईचा खेळाडू आपल्या टीममध्ये परत आणलेला आहे आणि पॉवर हिटर शिरफन रदरफोर्ड याला देखील आपल्या टीममध्ये घेतलेले आहे। तर मित्रांनो, आपणास काय वाटते? मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाशी आपण खुश आहात का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा।